कोल्हापुरात शाहू मिल पुन्हा सुरू व्हावी या मागणीसाठी खासदार शाहू छत्रपती महाराजांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समिती, समस्त मातंग समाज आणि कामगारांनी ही मागणी मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर पालकमंत्री आणि वस्त्रोद्योग विभागाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली आहे. बैठकीत विजय देवणे यांनी 27 एकर जागा तयारच असल्याचं सांगितलं. ॲडव्होकेट बाबा इंदोरकर यांनी 1967ची हेरिटेज जागा आणि 2003 साली शाहू मिल बंद झाल्याची माहिती दिली. दिलीप देसाई यांनी प्रॉपर्टी क्लीन असल्याचं नमूद केलं. अशोक भंडारी आणि शिवाजी कवाळे यांनी 40 वर्षांचा लढा आणि जिवंत स्मारकाची मागणी केली. या बैठकीने आंदोलनाला नवं बळ मिळाल्याचं समर्थक सांगतात. काय नेमकी आपली मागणी? त्यातला बेसिक पॉइंट म्हणजे हे शाहू महाराजांचं स्मारक आहे. पूर्णच मिल शाहू मिल म्हणजे स्मारक आहे आणि ती सुरू झाली पाहिजे हे बेसिक मागणी आहे आणि ती शासनानेच केली पाहिजे. काय नेमकी चर्चा झाली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन? जिल्हाधिकारी सांगितलं सगळं बघतो सगळे पेपर्स आणि पुन्हा पालकमंत्र्यांच्या बरोबर मीटिंग आमची होईल. यापूर्वी त्या ठिकाणी शाहू स्मारक व्हावं अशी मागणी होती. आता रोजगार निर्मितीसाठी रोजगार निर्मितीसाठी आणि एक शाहू महाराजांचं स्मारक म्हणूनच ही मिल परत झाली पाहिजे. त्यानंतर दोन्ही उद्देशांना साध्य होतात. आज सन्माननीय महापौर साहेबांचा शिवसेना पक्षाकडून सत्कार करण्यात आला. सत्कार करून झाल्यानंतर जुन्या पार्श्वभूमीवर थोडीफार चर्चा झाली. चर्चेचं स्वरूप आणि आमचं आजच्या निवेदनाचं स्वरूप वेगवेगळं होतं. आजच्या निवेदनाचं स्वरूप असं की याच्या अगोदर महानगरपालिकेमध्ये जे जे नगरसेवक आले म्हणजे आत्ता ह्या बॉडीमध्ये नवीन बॉडीमध्ये ते कशा पद्धतीनं आले, EVMच्या माध्यमातून आले की अन्य कशाच्या माध्यमातून आले, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची सत्कर्मे कोणती, आलेले नगरसेवक सन्मान्य जे कोणी असतील ते, मी असं म्हणत नाही की सर्वच, किमान एक 25 ते 30% नगरसेवक ह्याच सध्याच्या बॉडीमध्ये असे आहेत की ते चुकीच्या पद्धतीनं निवडून आलेले आहेत. हा आक्षेप माझा पूर्वीही होता, म्हणजे या निवडणुकीच्या वेळी, आत्ताही आहे. महापौर मॅडमना आम्ही हा वेगळ्या पार्लमेंटमधला फोटो दाखवला. याचं उद्दिष्ट असं की ह्या प्रकारचे किंवा अशा पद्धतीचे नगरसेवक कोणत्या वॉर्डातले आहेत हे तुम्हीच शोधा, हा या मागचा मूळ हेतू होता. अगदी अशा पद्धतीचे नगरसेवक ह्या महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत. त्यांना कोण लँड माफिया म्हणतं, कोण खुनी म्हणतं, कोण 2 नंबर धंदेवाला म्हणतो, कोण त्यांना TDR चोर म्हणतं. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आलेले नगरसेवक इथं आता 30% आहेत. हा माझा आरोप माझा नाही, जनतेला देखील मी काय म्हणतोय किंवा मला काय नेमकं म्हणायचं आहे जनतेनं देखील आत्मसात केलेलं आहे. माझी विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून की हा जो प्रकार आम्ही महापौरांना दाखवलेला आहे ह्यापासून महापौरांनी सावध राहावं, लँड माफियांपासून सावध राहावं आणि चांगलं काम जेणेकरून ह्या कोल्हापूर शहराला रणरागिणी ताराराणीचं नाव घेऊन संबोधलं जातं अशा पद्धतीचं काम करावं. ते आमच्या भगिनी आहेत असं आम्ही आत्ता संबोधित केलेलं आहे. त्यांच्याकडून आम्ही चांगल्या अपेक्षा बाळगतो. आज सन्माननीय महापौर साहेबांचा शिवसेना पक्षाकडून सत्कार करण्यात आला. सत्कार करून झाल्यानंतर जुन्या पार्श्वभूमीवर थोडीफार चर्चा झाली. चर्चेचं स्वरूप आणि आमचं आजच्या निवेदनाचं स्वरूप वेगवेगळं होतं. आजच्या निवेदनाचं स्वरूप असं की याच्या अगोदर महानगरपालिकेमध्ये जे जे नगरसेवक आले म्हणजे आत्ता ह्या बॉडीमध्ये नवीन बॉडीमध्ये ते कशा पद्धतीनं आले, EVMच्या माध्यमातून आले की अन्य कशाच्या माध्यमातून आले, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची सत्कर्मे कोणती, आलेले नगरसेवक सन्मान्य जे कोणी असतील ते, मी असं म्हणत नाही की सर्वच, किमान एक 25 ते 30% नगरसेवक ह्याच सध्याच्या बॉडीमध्ये असे आहेत की ते चुकीच्या पद्धतीनं निवडून आलेले आहेत. हा आक्षेप माझा पूर्वीही होता,
म्हणजे या निवडणुकीच्या वेळी आत्ताही आहे. महापौर मॅडमना आम्ही हा वेगळ्या पार्लमेंटमधला फोटो दाखवला. याचं उद्दिष्ट असं की ह्या प्रकारचे किंवा अशा पद्धतीचे नगरसेवक कोणत्या वॉर्डातले आहेत हे तुम्हीच शोधा, हा या मागचा मूळ हेतू होता. अगदी अशा पद्धतीचे नगरसेवक ह्या महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत. त्यांना कोण लँड माफिया म्हणतं, कोण खुनी म्हणतं, कोण 2 नंबर धंदेवाला म्हणतो, कोण त्यांना TDR चोर म्हणतं. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आलेले नगरसेवक इथं आता 31% आहेत. हा माझा आरोप माझा नाही, जनतेला देखील मी काय म्हणतोय किंवा मला काय नेमकं म्हणायचं आहे जनतेनं देखील आत्मसात केलेलं आहे. माझी विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून की हा जो प्रकार आम्ही महापौरांना दाखवलेला आहे ह्यापासून महापौरांनी सावध राहावं, लँड माफियांपासून सावध राहावं आणि चांगलं काम जेणेकरून ह्या कोल्हापूर शहराला रणरागिणी ताराराणीचं नाव घेऊन संबोधलं जातं अशा पद्धतीचं काम करावं. ते आमच्या भगिनी आहेत असं आम्ही आत्ता संबोधित केलेलं आहे. त्यांच्याकडून आम्ही चांगल्या अपेक्षा बाळगू.